ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. होता प्रार्थना विश्वासी हो, होता प्रार्थना विश्वासी. इथे अंतःकरणा से, इथे अंतःकरणा से. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ. नाशी संकटास मूळ हो, नाशी संकटास मूळ हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेने देव मैत्री हो, प्रार्थनेने देव मैत्री. होती जैसी पत्रोपत्री हो, होती. च्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय वचने 5 ते 7. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय वचने 5 ते 7. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना करा व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशू ठायी राखील. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की आजची सुंदर वेळ प्रिय प्रभूने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय वचन 5 ते 7. वाचलेले वचन खूप सामर्थ्य आहे व शांती देणारे आहे. संत पौल हे वचन लिहित असताना तो स्वतः बंदीगृहात असताना हे वचन त्याने लिहिले आहे, जे आपणास हे शिकवते की आमच्या जीवनातील शांती परिस्थितीवर आधारित नसते, तर परमेश्वरावर आधारित आहे. म्हणजेच आमच्या जीवनामध्ये शांती किंवा आनंद आम्हाला कुठल्या परिस्थितीच्या द्वारे किंवा कुठल्या वस्तूच्या द्वारे नव्हे, परंतु परमेश्वराच्या द्वारे प्राप्त होतो. म्हणून हे वचन आपल्याला शिकवते की वचन 5 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळते की ख्रिस्ती स्वभाव आमच्या जीवनातील सौम्यता व नम्रता, सहनशीलता प्रत्येकांवर प्रगट व्हावी, हा एक ख्रिस्ती स्वभाव आहे जो ख्रिस्तामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रकारे त्याच वचनामध्ये दुसरा जर आपण मुद्दा बघितला
तर तो आहे आमचा भरोसा, की आमचा भरोसा प्रभू आमच्या जवळ आहे. त्याकरिता तोच न्याय करणारा व आपणास प्रतिशोध घेण्याची गरज नाही, कारण तोच न्याय करणारा व तोच आमच्या जवळ आहे. म्हणून आमचा हा भरोसा असावा की आमचा प्रभू आमच्या जवळ आहे. वचन 6 मध्ये आपण एक खूप महत्त्वपूर्ण विषयाविषयी वाचतो आणि तो विषय म्हणजे चिंता. आणि या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळते की चिंतेचा उपाय काय. तर पौल या ठिकाणी चिंतेवर उपाय म्हणून आम्हाला सुचवतो. प्रार्थना व धन्यवाद हा चिंतेवर उत्तम उपाय आहे. चिंता आमच्या जीवनाला कमजोर करते, परंतु आपणास आपली समस्या आपणापर्यंत न ठेवता प्रार्थना व धन्यवादासह प्रभूसमोर उपस्थित करावी. हा पौल या वचनामध्ये आम्हाला स्पष्ट करतो की आम्ही आपल्या चिंतेला घेऊन व्यक्तिगत दुःखी न होता सर्व प्रकारची चिंता प्रार्थना व धन्यवादासह आम्ही परमेश्वरासमोर मांडावी. वचन 7 आपल्याला शिकवते, प्रत्येक परिस्थितीवर परमेश्वराची शांती आमच्या जीवनात महान आहे. प्रत्येक स्थितीवर, परिस्थिती काही असो, परंतु परमेश्वराची उपस्थिती, त्याची शांती आमच्या जीवनात महान आहे. तर माझे प्रियो, आम्हाला या वचनामध्ये पौल शिकवतो की आम्ही प्रत्येक वेळेस परमेश्वराला धन्यवाद आणि त्याची महिमा करत आपण जीवन जगावं, आणि तोच हा खरा ख्रिस्ती स्वभाव आहे. प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, तुला धन्यवाद करतो या सुंदर वचनाकरवी तू आमच्याशी बोललंस. प्रभूजी, आम्हाला शिकवलंस की आम्ही ख्रिस्ती म्हणून देवबापा, ज्या प्रकारे पौल दुःखाती असून आनंद तुझ्यामध्ये मनवतो, तसंच प्रभू आम्हालाही प्रत्येक स्थितीत तुझ्या समोर राहून आनंद मनवण्यासाठी तुझी कृपा दे. धन्यवाद प्रभू, या वचनाकरवी आमच्याशी बोललंस. सर्व महिमा आदर तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. देव मैत्री हो प्रार्थनेने देव मैत्री होती जैसी पत्रोपत्री हो, होती जैसी पत्रोपत्री हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. येतो प्रार्थनेचा त्रास हो, येतो प्रार्थनेचा त्रास. होता सैतानाचा वास हो, होता सैतानाचा वास हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.